महिलांनी सक्षम झालं पाहिजे. महिलांनी आर्थिक बाजूने सक्षम झालं पाहिजे. कारण लहानपणी बापावर, किशोरवयात भावावर आणि लग्न झाल्यावर नवऱ्यावर स्त्री पूर्णतः इतरांवर डिपेंड असते. तिचं स्वतःचं असं अस्तित्वच नाही कुठे. पण स्वतःच्या सेफ्टीसाठी का होईना 2 पैसे मिळवणं गरजेचं आहे. आर्थिक बाजूने सक्षम होणं गरजेचं आहे. वडील वडिलांचं कर्तव्य करतात, भाऊ भावाचं कर्तव्य करतो, नवरा नवऱ्याचं कर्तव्य करतो. पण समाजाप्रती, संसाराप्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे. स्वतःप्रती आपली काहीतरी जबाबदारी आहे. सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात त्याला. ते जोपासणं फार गरजेचं आहे. म्हणून स्त्रीने आर्थिक सक्षम होणं गरजेचं आहे. जरी तुमच्याकडे भक्कड पैसा आहे, तो तुमची हौस मौज पुरवतो, चैनीचं सगळं पुरवतो, तरी तुम्ही सर्वस्वी त्याच्यावर डिपेंड आहात. सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहात. परावलंबित्व म्हणतात त्याला. म्हणजे तुमच्याकडे अजूनही तुमचं स्वतःचं असं काहीच अस्तित्व नाही. परावलंबन म्हणजे दुसऱ्याच्या आधारावर जगणारी व्यक्ती. प्रत्येक गोष्टीसाठी जर तुम्हाला नवऱ्यावर अवलंबून राहावं लागत असेल, छोट्या छोट्या गोष्टींसाठी नवऱ्याकडून पैसे मागावे लागत असतील, तर तुम्ही कितीही श्रीमंताची बायको असू द्यात, तुम्हाला तिथे स्वतःचं जगणं नाही. तुम्हाला तिथे स्वतःचं मत नाही. तुम्हाला तिथे स्वतःचा स्वाभिमान नाही. तुमचं सेल्फ रिस्पेक्ट कुठेतरी तुम्ही गमवून जगताय, एवढं लक्षात असू द्या. मला भाऊ लोकांना दोष नाही द्यायचा. मी कुणाला हरवण्यासाठी किंवा कुणाला दाखवून देण्यासाठी हे नाही बोलत आहे. तर मी स्त्रीत्वाचं सांगते आहे की स्त्रीला आज आर्थिक बाजूने सक्षम होणं गरजेचं आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण कुणावर कधी वेळप्रसंग कसा येईल सांगता येत नाही. स्वतःची किंमत वाढवायची असेल तर स्वतः हातपाय हलवत 2 पैसे मिळवायला शिका. नवऱ्याच्या नावाने ओळखले जाता ही उत्तम गोष्ट आहे. नवरा तुमचे सगळे लाड पुरवतो ही तर उत्तमातून उत्तम गोष्ट आहे. तुम्हाला मान सन्मान देतो हे तर अति चांगले आहे. तुम्हाला राजाची राणी बनवून ठेवतो. माझ्यासाठी आणखीन काय उत्तम असेल? यात वाईट काय आहे? पण तरीही महिला वर्गाला स्वतःची अशी ओळख हवी. समाजातल्या आत्ता ज्या तरुणाई आहेत, ज्या मुली आहेत, त्या खूप आळशी झालेल्या आहेत. मी स्त्री असून सांगते की त्यांच्यात एवढा आळस भरलेला आहे की त्यांना कुठलंच काम सहजासहजी करता येत नाही. त्यांना नवरा श्रीमंत हवा, पैसे कमावणारा हवा, हौस पुरवणारा हवा, राजाची राणी बनवून ठेवणारा हवा. पण त्यांना ही जाणीव होत नाही की आपला स्वाभिमान कुठेतरी दडपला जातोय, आपण कुठेतरी खजील होतोय. आणि तरीही त्यांना हे जगणं पसंत आहे, कारण त्या आळशी आहेत. त्या सांगतात की मला संसारातच आनंद आहे, मला नवऱ्याच्या सुखात सुख मिळवणंच आनंद आहे, मी सुखी आहे. कारण त्या आळशी आहेत. त्यांना काही करायचंच नाही आहे मुळात. जे उत्तम आहेत, हौस मौज करतायत संसारात, मी त्यांच्यासाठी आज बोलणारच नाही. पण कुठेतरी एका टप्प्यावर जाऊन त्यांनाही विचार येतात की काहीतरी केलं असतं, 2 पैसे कमावले असते, तर आज कदाचित तू माझ्यावर सर्वस्वी अवलंबून आहेस हे वेळोवेळी मला ऐकायला लागलं नसतं. तू माझ्या जीवावर जगतेस हे मला ऐकायला लागलं नसतं. म्हणून वेळ आहे तोवरच हातपाय हलवा. वेळ निघून गेली तर काहीच होणार नाही. काहीतरी बनून स्वतःच्या नावाने ओळखणे जाणे, समाजात स्वतःची एक वेगळी ओळख तयार करणे हे स्त्रीत्वाचा सन्मान आहे, हे लक्षात ठेवा. माहेरी बापाचं नाव लागतं, सासरी नवऱ्याचं नाव लागतं. आपलं असं इथे काय आहे? हवा तेवढा पॉकेट मनी मिळतो, पण संसारात पाहिजे तसा मान सन्मान मिळतो का? नाही मिळत. कितीही तुम्ही सांगा, नाही मिळत. प्रत्येक वेळी तू माझ्या जीवावर जगते आहेस याची जाणीव कुठेतरी कुणीतरी आपल्याला करून देत असतो. माणसात त्यावरून
आपला अपमान केला जातो. घडते आहे असे समाजात. महिला वर्ग मला नेहमी म्हणतो आणि म्हणून मी तुमच्यापर्यंत पोचवते आहे हे सगळं. आपल्या जगण्यात तो रुबाब नसतो. मुलं झाल्यावर तर काय, मग त्यांच्या सिक्युरिटीत राहायचं. ते सांगतील तसं, ते म्हणतील तसं. मुलगा देईल तेव्हा दवाखान्यात जायचं, मुलगा देईल तेव्हा फिरायला जायचं, यात्रेला जायचं. हो म्हणेल तर तयार व्हायचं. म्हणजे स्त्रीत्वाचं प्रत्येक कॅरेक्टर हे बंधनात गेलेलं आहे, चार चौकटीत गेलेलं आहे, कुणावर तरी डिपेंड राहून गेलेलं आहे, कुणाच्या तरी सिक्युरिटीत गेलेलं आहे. मुक्तछंद जगणं आहे, पण ते अनुभवता येत नाही किंवा तिला वेळच मिळत नाही. संसाराचा रहाटगाडा ओढता ओढता तिच्या हातून वेळ कधी निसटून जाते तिलाच कळत नाही. समाजातल्या कित्येक महिला संसारात दुःखी आहेत, पण इतरांना सांगताना म्हणतात, हो ग मी सुखी आहे, माझं बरं चाललं आहे. धडत उठत बसत झेलत संसार करायचा, तक्रार न करता येईल तो दिवस घालवायचा. अन उराची स्वप्न, आशा, इच्छा, आकांक्षा बाळगत तसंच निघून जायचं. भारत स्वतंत्र झाला, त्यात महिला वर्ग काही काही महिला वर्ग खूप पुढे निघून गेला, अगदी चंद्रावर झेप घेतली. मात्र 95% महिला अजून तशाच डिपेंड राहून जगतायत. 5% बदल झाला, तो खूप पुढे निघून गेला, पण 95% मागे राहून त्यांची काय अवस्था सुरू आहे समाजात हे कोण जाणणार. आपल्याला आपल्या बहिणीचं दुःख कळतं, पण बायकोचं दुःख कळत नाही. कधी कधी बायकोचं दुःख कळतं, पण आईचं दुःख कळत नाही. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम का असलं पाहिजे, त्याला कारणं आहेत. मी कुठलीही गोष्ट नुसतंच बोलत नसते, त्याला कारणं असतात. पुरुष वर्गाला मला दोष द्यायचा नाही. पुरुष आहे त्या ठिकाणी योग्यच आहे. आपलं अस्तित्व, आपला मान सन्मान विसरल्यात त्या महिला, त्यांना जागा करायचं आहे मला. त्यांना जाणीव करून द्यायची आहे की आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं किती गरजेचं आहे. उद्या तुमचा आधार सुटला, हो, जो आला तो जाणारच आहे. प्रत्येक महिला आज आपल्या नवऱ्यावर अवलंबून आहे, पण बायको गेली तर नवऱ्याला दुःख होते, पण फारसा फरक नाही पडत, कारण तो आधीच आर्थिकदृष्ट्या सक्षम असतो. पण बायको आधी नवरा गेला मग, कारण ती सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून असते, मग काय होणार. मी पाहिलेत असे संसारही पाहिलेत की नवऱ्यावर अवलंबून असणारी स्त्री जेव्हा नवरा निघून जातो तेव्हा तिची काय दयनीय अवस्था असते. समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असतो, तिला एक एक गोष्टीसाठी कसं तरसावं लागतं. कारण हवं तेवढा तो आणून देत असतो, जे पाहिजे ते तो आणत असतो, जशी गरज लागली तसे तो तिला खर्च करायला देत असतो. समाज आणि तिचा काही कधी कधी संबंधच येत नाही, एवढी ती संसारात रुळलेली असते. ती आणि तिची चार भिंतीतली चौकट, मुलं, नवरा, बस. त्यांना करून द्यायचं, मुलांचं पाहायचं, मुलांचं शाळेचं पाहायचं, अगदी नवऱ्याच्या सुखात सुख मानून छान संसार करत असते. आणि मध्येच सगळं सुरळीत चालत असताना मध्येच जर त्याचं काही बरं वाईट झालं, मग तिथे ते सगळं स्टॉप होतं, स्तब्ध होतं. मुलांचं शिक्षण, तिचा संसार प्रपंच, तिची हौस मौज, कारण त्याने तिला एवढी सवय लावलेली असते, ती त्याच्यावर एवढी अवलंबून असते की प्रत्येक गोष्टीसाठी तिला त्याला आवाज द्यावा लागतो. मग अशा अवस्थेत तो नसल्यावर ती काय करणार, तुम्हीच सांगा. मी आज भाऊ लोकांना विचारते की तुम्ही महिलांना एवढे डिपेंड ठेवता तुमच्यावर, आणि काळाचा आघात झाल्यावर मग त्या महिलेने काय करावं. माझ्या समोर अशी उदाहरणं आहेत. कुठे जाणार ती अचानक, कारण तिला काहीच माहिती नसतं, जग तिने पाहिलेलं नसतं, शाळा तिने पाहिलेल्या नसतात.
बाजार तिने पाहिलेला नसतो. 2 पैसे कमावायचे कसे, 2 पैसे मिळवायचे कसे याचे ज्ञान तिला नसते. हे तुम्ही उलट त्यांना द्यायला पाहिजे. कारण अचानक काहीच होत नाही. याचाच फायदा लोक घेतात. परिस्थिती बदलली की लोक अगदी आवासून राहिलेले असतात. लोक माहिती आहेत ना लोक. म्हणून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे. नाही तुम्हाला बाहेर पडता येत तर गृह उद्योग करा. काहीतरी प्रशिक्षण घ्या, ट्रेनिंग घ्या. घर बसल्या उद्योग करा, पण 2 पैसे मिळवा. तुमच्या पदराला 2 पैसे बांधून ठेवा. कलियुगात महागाई वाढली आहे. खांद्याला खांदा लावून नाही जायचं आहे आपल्याला. पण नवऱ्याला त्याच्या संसारात थोडीफार मदत होईल असं तुमच्याकडनं पण हातभार लागला पाहिजे. त्याला संसाराचा भार नाही पेलवत, तो सांगत नाही, पण आपण जाणायला हवं. त्याने एका गोष्टीची जबाबदारी घेतली तर आपण दुसऱ्या गोष्टीची जबाबदारी घ्यायला पाहिजे. त्याने मुलांचं शिक्षण पाहिलं तर आपण मुलांच्या येण्या जाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. हे त्यांना दाखवण्यासाठी नाही किंवा कुणाला खजील करण्यासाठी नाही, तर संसारात हातभार लागला पाहिजे. महागाई वाढतीये, मुलांचं शिक्षण आहे, मुलांना उत्तमातून उत्तम शिक्षण द्यायचं आहे. भाजीपालाच किती वाढला आहे. त्यांची पुस्तकं, वह्या, त्यांचे कपडे, प्रवास खर्च, शाळेची फी आणि तुमचेही प्रॉब्लेम आहेतच की. मग ते कोणी सोडवायचे? एका पगारात भागते आहे का? नवरा म्हणत असेल की बाहेर जाऊ नको तर नका जाऊ. त्याला नसेल आवडत तर नका करू. वाद करून आपल्याला काहीच करायचं नाही, पण घर बसल्या तर करू शकता ना. एवढी चतुराई महिलेकडे असली पाहिजे. सगळ्यात हुशार महिला वर्ग आहे. कुठे चतुराई वापरायची आणि कुठे अंग काढून घ्यायचं, कुठे हस्तक्षेप करायचं तिला चांगलं माहिती असतं. मग इथे तुम्ही चतुराई का नाही दाखवत? दुसरं कारण म्हणजे 40, 45, 55 नंतर संसारात वाद होऊ लागतात. कारण भाऊ लोकात होणारा चेंज, पुरुषांमध्ये होणारा चेंज. घरात लक्ष दिलं जात नाही, आपला नकोसा होतो. मुलांची जबाबदारी घेतो पण बायकोची जबाबदारी घ्यायला बघत नाही, कारण तो तिसऱ्या ट्रॅकला गेलेला असतो. होऊ शकतं आणि झालेलं आहे. समाजात घडत आहेत अशी प्रकरणं. ओढून सांगायला नको. याचा सगळ्यात जास्त परिणाम संसारावर होतो, महिला वर्गावर होतो. मुलांना सांभाळण्यास तो तयार असतो, पण बायको नको. कधी कधी तर डिवोर्स मागितला जातो. अशा वेळी त्या महिलांनी काय करावं? अशा वेळी तुम्ही काय करणार? कुठे जाणार? कुणापुढे हात पसरणार? समाज असाच कुणालाही काही देत नसतो आणि देण्यामागेही हेतू असतो काहीतरी. मग काय करणार? खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे हा. आयुष्याचा प्रवास मध्यावर आल्यावर आपला जीवनसाथी आपल्याला दगा देत जर आपल्याकडे डिवोर्स मागतोय, आपल्याला सोडून देतोय, आणि आपण तर सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून असतो. त्याच्या सुखात सुख, त्याच्या दुःखात दुःख. जेव्हा काहीच नसतं तेव्हा त्याला आपण पर्या दिसत असतो, परी दिसत असतो ना. आणि जेव्हा सुखासुखी होतं तेव्हा तो पर्या शोधायला लागतो, तेव्हा आपल्यात त्याला ती परी दिसत नाही, कारण त्याला भिकेचे डोहाळे लागलेले असतात. आयुष्य मध्यावर गेल्यावर वाटते सगळे ठीक होईल, सगळं ठीक चाललंय, पण तिथेच कुठेतरी पाणी मुरते. बऱ्याच संसारात असं झालेलं आहे. अहोरात्र पतीसोबत मेहनत करताना तिने घालवलेलं आहे. ऊन पावसाळे तिने त्याच्यासोबत पाहिलेले असतात. अनेक वादळे झेललेली असतात. सगळ्यांची वितुष्ट करून, सगळी नाती तोडून तिने त्याच्यासोबत मोठा संसार उभा केलेला असतो. सुखासुखी सगळं चाललेलं असतं. आणि जेव्हा खायचे दिवस येतात, जेव्हा स्वतःला निहाळायचे दिवस येतात, जेव्हा काहीतरी हौसमौज करण्याचे दिवस येतात, तेव्हा मिठाचा खडा साखरेत टाकल्यागत आयुष्य चेंज होऊन जातं, बदलून जातं. दुःखाचं सावट पसरतं. पतीच्या स्वप्नांसाठी तिने आपलं अख्खं आयुष्य पणाला लावलेलं असतं. तिची स्वप्न, तिच्या इच्छा, तिच्या आकांक्षा सगळं बाजूला सारून
ती आपल्या पतीसोबत मोठ्या गुण्यागोविंदाने संसार करत असते. आणि तिला काय मिळतं? शी डिपेंड ही. ती सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून असते. तिचं स्वप्नच तो असतो. आणि अचानक तिला माहिती होतं की आता त्याला मी नाही, कोणीतरी दुसरंच आवडतं. त्याला माझ्याकडनं डिवोर्स हवा आहे. तो माझ्याकडे दुर्लक्ष करतो आहे. मग तिने काय करावं? तेव्हा तिचं वय कमावण्याजोगे असते का? आणि असले तरी तिने जग पाहिलेले नसते. तिचं जग म्हणजेच तिचा नवरा असतो. मी म्हटलं ना, तो आणून देईल तेव्हा ती करणार. तो शाळेत जाणार, तो कमावून आणून देणार, तेव्हा ती सगळं करणार. तो तिची हौस-मौज पुरवणार. तिला फक्त संसार सांभाळता येतो. ही सवयच त्याने तिला लावलेली असते. याच्यात जबाबदार कुठेतरी तोही आहे, पण सगळ्यात जास्त जबाबदार ती आहे. कारण तिने तिच्याकडे दुर्लक्ष केलेले असते. तिने तिचे अस्तित्व स्वतःहून गमावलेले असते. तिची सुरुवातच नवरा असतो आणि शेवटही तोच असतो. मग अशा परिस्थितीत ती पुन्हा उभी राहू शकते का? मुळात ती त्याच्याच विश्वासावर उभी असते, हे त्याला कळत नाही. फार मोठे संकट येते तेव्हा तिच्यावर, जेव्हा तिला काहीतरी ठाऊक होते. कुठून सुरुवात करेल ती? कशी सुरुवात करेल ती? पुरुषांनाही धोके मिळतात, दुःख होते त्यांनाही, पण फारसा फरक जसा महिलांना पडतो तसा त्यांना पडत नाही. कारण ते ऑलरेडी आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, स्वतःच्या पायावर उभे असतात. विश्वासघाताचे दुःख त्यांनाही तेवढेच होते, वेगळे होण्याचे दुःख त्यांनाही तेवढेच आहे, पण ते सावरतात स्वतःला. कारण ते कोणावर डिपेंड राहिलेले नसतात. माझ्या काही भगिनी तर एवढ्या हुशार असतात की नवरा भक्कड पैसा कमावणारा मिळाला की आपल्या असलेल्या नोकऱ्यासुद्धा सोडून देतात आणि त्याच्या संसारात सुख मानत राहतात. जॉब म्हणजे स्वतःचं अस्तित्व नाही, पण जॉब म्हणजे स्वतःची ओळख आहे, एवढं लक्षात ठेवा. 2 पैसे तुमच्याजवळ येतात ही तुमची ओळख आहे. तुम्ही मनमोकळे खर्च करू शकता, तुम्ही देऊ शकता. तुमच्यात देण्याची वृत्ती आहे, फक्त घेण्याची वृत्ती ठेवू नका. तुम्ही तुमचा जॉब सोडताय म्हणजे तुम्ही स्वतःला गमावताय, स्वहित गमावताय, तुमचं स्वातंत्र्य गमावताय, तुमचा सन्मान गमावताय. खूप धनिकांच्या महिला पाहते मी, ज्या मला आता भेटतात आणि सांगतात की मी शिक्षिका होते, मी इंजिनियर होते, मी बँकेत होते, मी अमुक अमुक जॉब करत होते आणि ह्यांनी सांगितलं, घरच्यांनी सांगितलं म्हणून मी सोडला. मी म्हटलं, मी लगेच म्हणते, बरं केलंच बाई, हुशारच. त्यांचा हेतू वाईट नसतो, त्यांच्यात तसं बिंबवलंच गेलेलं आहे. त्यांच्यात संस्कारच तसे घडवलेले आहेत की नवऱ्याच्या सुखात सुख मानून घ्यावे, सासरचे म्हणतील तसं. पण आता थोडं बाजूला जाऊन तिने सुद्धा विचार करायला हवा की ही माझी ओळख आहे, हा माझा मान सन्मान आहे, हे माझं स्वातंत्र्य आहे, जे कुठेतरी दडपलं जातंय. तिने समजवून सांगितलं पाहिजे सासरच्यांना, माहेरच्यांना. का नाही समजणार ते? आपल्या मुलीची व्यथा समजणार नाहीत का? आपल्या सुनेची व्यथा समजणार नाहीत का? एवढे अडाणी आहेत का? लोक आता अडाणी नाही राहिली, त्यांना सगळं कळतं समजल्यावर, समजून सांगितल्यावर. थोडे भावनात्मक व्हा. शॉपिंगला जायचं असलं तर पैसे कसे मिळवता नवऱ्याकडनं? इमोशनल ब्लॅकमेल करून, काहीतरी सांगून, मला हे पाहिजे, लाडे लाडे करून. तसं पटवू नाही शकत का? पटवून द्या, पण तिथे तुमची हुशारी काही कामाची नाही आहेत. तिथे तुमची चाणाक्ष वृत्ती तुम्ही वापरत नाही. तुमची हुशार बुद्धिमत्ता तुम्ही वेगवेगळ्या कामासाठी, कटकारस्थानं करण्यासाठी वापरता. एकता कपूरचे सिरियल पाहता काय? नका सोडू. असलेला जॉब नका सोडू, विनंती करते. नंतर तुम्हाला दिली जाणारी वागणूक एवढी वाईट असेल की पश्चातापाची पाळी तुमच्यावर येईल. ज्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत
ज्या स्वतः खर्च करू शकतात, स्वतः देऊ शकतात, स्वतः संसारात पुरवू शकतात, त्या स्वतःच्या निर्णय स्वतः घेतात. मला हे म्हणायचं नाही की ज्या महिला जॉब करत नाहीत त्यांना महत्त्व नाही आहे, त्यांना अस्तित्व नाही आहे, त्यांनाही अस्तित्व आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की वेळ प्रसंग कधी कुणावर येईल सांगता येत नाही. गाफील राहू नका. कुणाला दाखवण्यासाठी काही करू नका. स्वतःसाठी करा. स्वतःचं अस्तित्व जोमाळण्यासाठी करा, जोपासण्यासाठी करा, आपला आत्मसन्मान जपण्यासाठी करा. स्वहित साधा. माणूस आहे तिथे व्याधी आहेत आणि माणूस आहे तो कधी बदलेल सांगता येत नाही. राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. वाल्याचा वाल्मिक आणि वाल्मिकीचा वाल्या व्हायला वेळ लागत नाही. म्हणून फ्युचरचा विचार करा. आपलं भविष्य घडवणं आपल्या हातात आहे. स्त्रीचं महत्त्व माहिती आहे का तुम्हाला? एक शब्द आहे स्त्री, पण तिच्यात लक्ष्मी, दुर्गा, भद्रकाली, जिजाऊ, तारामती सगळे अवतार आहेत. नुसतं एक अवतार तुम्ही दाखवलात ना तर पुरुष गप्प राहतो, बोलती बंद होते असं म्हणतात. ती चाणाक्ष वृत्ती संसारात वापरा, स्वहितासाठी वापरा. कोण कधी बदलेल याची गॅरंटीज देता येत नाही आता. म्हणून महिलांनी छोटे मोठे उद्योग करून स्वहित साधलं पाहिजे. गृह उद्योग का होईना पण पदराला 2 पैसे बांधून ठेवले पाहिजेत. संसार दोघांचा म्हटला तरी एक चाक गुंतलं तर दुसऱ्या चाकाने सावरलं पाहिजे, दुसरं चाक रुतलं तर पहिल्या चाकाने सावरलं पाहिजे. आर्थिक, मानसिक, शारीरिक बाजूने सक्षम राहून एकमेकांचा आधार झाला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. उद्योजिका असंच घडत नसतात. मोठमोठ्या महिलांचे इतिहास आपण वाचतो, त्या अशाच नाही घडल्या. कष्ट केले, कष्ट आहेत त्याला आणि कष्टाशिवाय फळ नाही. म्हणून संसारात चाणाक्ष राहा, सक्षम राहा, स्वहित साधा. धन्यवाद.